ओळखलेच नव्हते। साहेबराव जे जे गुन्हे करत होता त्यातून त्याची सुटका किंवा मुक्तता करण्याचे काम हाच पोलीस पाटील पैशासाठी करत होता। साहेबरावाच्या घरी येऊन त्यांची तिजोरी लुटली आणि त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असा आरोप तो गौतमी आणि काकूवर सिद्ध करणार होता। साहेबराव आता उठून बसला होता। त्याची नशा उतरली होती। पोलीस पाटलाला त्याने तिजोरीतून 50,000 रुपये काढून दिले। आता या दोघी जेलमध्ये जाणार हे स्पष्ट झाले होते। गौतमीसोबत कमला काकू विनाकारण फसल्या होत्या। काहीतरी युक्ती करावी म्हणून गौतमी विचार करू लागली। गौतमीने तिच्या हातातला कोयता स्वतःच्या गळ्यावर ठेवला। तिला जेलमध्ये जायचे नाही म्हणून ती स्वतःला संपवून टाकेल अशी धमकी गौतमीने दिल्यावर साहेबराव घाबरला। तिच्यासाठी एवढं केलं, 2 जीव घेतले आणि ती जर मरून गेली तर काय होईल म्हणून ती जिवंत राहायला हवी होती। साहेबराव म्हणाला, तिजोरीतून तुला हवे ते घे पण मरू नको। तो तिला विनंती करू लागला। पण त्याचं प्रेम जरी गौतमीवर खरं असलं तरी तो कपटी होता आणि त्याने तिच्या नवऱ्याला आणि बापाला संपवले होते। गौतमीने म्हटलं की मला फक्त जेलमध्ये जायचं नाही आहे, मला पैसा बिसा नको, मला फक्त साहेबराव यांची मोलकरीण बनून या वाड्यातच राहायचे आहे।